पुंडलिकवरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय। श्रीमद गुरुचरित्र अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री पादवल्लभाय नमः। श्री नृसिंह सरस्वतये नमः। अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथकर्ते गणपती बाप्पांची स्तुती स्तवन करतायत। विघ्नाचं हरण करणाऱ्या पार्वतीचा मुलगा, पार्वतीचा पुत्र हे गजानना, हे लंबोदरा, तुझा जय जयकार असो। तू एकदंत आहेस आणि तुझे कान हे सुपासारखे आहेस। तेच कान तू हलवतो आहेस आणि त्याच्यापासून जो वारा निघतो आहे त्याच्यामुळं विघ्न हे त्या वाऱ्यानं पळून जात आहेस। म्हणून हे गणपती बाप्पा, तुम्हाला विघ्नांतक, विघ्न नाहीस करणारा, अडीअडचणी नाहीस करणारा असं हे गणपती बाप्पा तुम्हाला म्हटलं जातं। तुमचं जे मुख आहे ते मुख कसं आहे तर तापलेलं जसं सोनं असावं तसं अतिशय तेजस्वी सूर्यप्रकाश असावा, त्याप्रमाणे त्या मुखाची तेज जे आहे ते सर्वत्र पसरलं गेलेलं आहे। विघ्नांचं अरण्य तोडणारा, विघ्नांचा नाश करणारा असाच हातामध्ये फरश तू घेतले गेलेला आहेस। आणि जे नाग आहेत त्या नागाचंच कमरेला करदोडा आहे, नागाचाच जाणवं गळ्यामध्ये घातलं गेलेलं आहे। चतुर्भुज असा विशाल डोळे असणारा हे विनायका, या विश्वाचं प्रतिपालन करणारा, या विश्वातील आपले जे भक्त आहेत त्या भक्तांना निर्विघ्न करणारा, तुझं जे कोणी चिंतन करतील त्यांना कुठल्याही विघ्नांची बाधा होत नाहीत। सर्व अरिष्ट दूर होऊन सर्वांच्या मनाचं मनोरथ हे अविलंबपणानं लगेच तात्काळ पूर्ण करणारा, सगळ्या मंगल कार्याच्या सुरुवातीला तुझं स्मरण केलं जातं, तुझी पूजा केली जाते। कारण 14 विद्येचा मालक तूच आहेस, तूच या सर्व मंगल कार्याचा स्वामी आहेस। म्हणून हे लंबोदरा, तुझ्या अगोदर पूजा केली जाते। वेद, शास्त्र, पुराण हे तुझ्यामुळंच बोलतात। ब्रह्मादिक जे देव आहेत ते देव तुझं स्तवन करतात। त्रिपुराला मारण्यासाठी, त्रिपुराचा वध करण्यासाठी भगवंतानं हे गणपती बाप्पा तुमची पूजा केली। दैत्यांचा संहार करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा हे गणपती बाप्पा तुमचं स्मरण केलं, तुमचं स्तवन केलं। ब्रह्मदेव, महादेव आणि विष्णू भगवंत कोणत्याही कार्याच्या आरंभी गणपती बाप्पा आपल्याला वंदन करतात, ज्यामुळं सर्व जे अरिष्ट आहेत ती सगळी विघ्न तुमच्या प्रसादामुळं, तुमच्या कृपेमुळं टळून जातात। म्हणून हे कृपानिधी गणराया, सर्व देवांचा विघ्नहर्ता, विनायक, अभय देणारा आणि बुद्धीला प्रकाश देणारा तू आहेस। सगळ्या गणांचा तू नायक आहेस, सर्व विघ्नांचा अंत करणारा तू आहेस। आणि म्हणून तुझी पूजा करून, तुझं वंदन करून लोक जे आहेत ते आपलं कार्य साध्य करून घेतात। सर्व कार्याचा आधार तूच कृपेचा सागर आहेस। करुणानिधी असा पार्वतीचा पुत्र, माझ्या बुद्धीला तू प्रकाश दे। माझ्या मनाची वासना आहे हे गणपती बाप्पा तुम्ही पूर्ण करावी। तुम्हाला आम्ही साष्टांग नमन करतो की हा ग्रंथ पूर्ण करण्यासाठी मला विद्या द्या। मी मतिहीन आहे, म्हणून हे गणपती बाप्पा तुमच्या पायावरती डोकं ठेवलेलं आहे।
14 विद्यांचं माहेरघर तुमच्याजवळ आहे आणि शरण आलेला जो आहे त्याला वर आपण देत आहात. माझ्या अंतःकरणामध्ये इच्छा आहे की गुरुचरित्र कथन करावं आणि आपण काय करावं तर पूर्ण दृष्टीनं माझ्याकडं पाहावं. त्याच्यामुळं हा श्री गुरुचरित्र ग्रंथ पूर्णत्वाला जाईल. त्याच्यानंतर आता जी सरस्वती माता आहे, जिचं नाव वागीश्वरी आहे, जिच्या हातामध्ये पुस्तक आहे आणि विणा आहे, हंस जिचं वाहन आहे, तिच्या पायावरती मी नमन करतो. त्या स्वामिनीनं, त्या सरस्वती मातेनं मला प्रसन्न व्हावं आणि माझ्या वाणीवरती बसून हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ पूर्ण करावा. विद्या, वेद, शास्त्र या सगळ्यांचा अधिकार सरस्वती मातेला आहे, शारदेला आहे आणि तिलाच सगळं विश्व वंदन करतं, ज्याच्यामुळं ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून हे सरस्वती माते, हे शारदा माते, माझी विनंती ऐक. आणि मी मतिमंद आहे, अपुऱ्या बुद्धीचा आहे, अज्ञानी आहे. या गुरुचरित्राचा विस्तार करण्यासाठी माझ्या बुद्धीला प्रकाश दे, माझ्या बुद्धीला चालना दे. जय जय जगन्माते, तूच या विश्वाची वाग्देवती आहेस. वेदशास्त्र ही तुझ्यामुळंच लिहिली गेलेली आहेस. तरी माझ्या या वाणीवरती बसून वेदशास्त्र पुराणाची उत्पत्ती करणारी आणि म्हणून तुला ते काय अशक्य आहे. तुझं नाव, तुझ्या गुरुच्या नावामध्ये तुझी स्थिती आहे, म्हणून नृसिंह सरस्वती म्हटलं जातं. याच्यासाठी माझ्यावरती प्रीती कर, मला आशीर्वाद दे. जसं खांबसूत्रीची बाहुली असते, त्या बाहुल्या, कळसूत्र्याच्या बाहुल्या काय करतात तर खेळ करतात, नाचतात, पण त्यांना नाचवणारा वेगळाच असतो. त्या पद्धतीनं तुझ्या अनुमतीनं माझ्या जिभेवरती तू बसून माझ्यावरती कृपा कर. हे वाग्देवते, मी तुझं बाळ आहे म्हणून मी तुला विनवतो आहे, म्हणून तुझ्या चरणाशी नमन करतो. म्हणून हे रुक्मिणी स्वामिनी, मला तू प्रसन्न हो, मला तू वरदान दे आणि हा जो श्रीगुरु चरित्र आहे हा ग्रंथ पूर्ण कर. याच्यानंतर आता त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू, शिव, महादेव, त्यांना मी विद्या मागून आलेलो आहे. चतुर्मुख असणारा या सृष्टीचा करता जो आहे, वेद जिथून बोलते झालेले आहेत, त्यांच्या चरणावरती माझं नमन आहे. आता याच्यानंतर ऋषिकेशी भगवंत आहे, विष्णू भगवंत, जे या विश्वाचे नायक आहेत, लक्ष्मी मातेसहित अहर्निशी क्षीरसागरामध्ये, दुधाच्या समुद्रामध्ये वास्तव्य करून आहेत. चतुर्भुज नरहरी, त्यांच्या हातामध्ये शंख, चक्र आणि गदा, पद्म आहे, म्हणूनच त्यांना पद्मनाभ म्हटलं जातं. त्यांच्या बिंबीपासून कमळ निघालेलं आहे, कमरेला पितांबर आहे, गळ्यामध्ये वैजयंती माळ आहे. शरणागत जे भक्त आहेत त्या भक्तांचा असणारं इच्छा पूर्ण करणारा असा कृपाळू आहे. त्याच्यानंतर आता महादेवांना नमन करू, ज्या महादेवांनी मस्तकावरती गंगा धारण केलेली आहे. 5 मुख आहेत, 10 हात आहेत आणि अर्धांगामध्ये जगन्माता पार्वती माता आहे. अशा 5 मुख असणाऱ्या सृष्टीचा संहार करणारे महादेव आहेत. म्हणूनच त्यांना स्मशानवासी असं म्हटलं जातं. त्यांच्या चरणाशी माझं नमन असो. वाघाचं कातडं पांघरलेलं आहे, सर्वांगावरती सापाचं वेष्टन आहे. अशा शंभू, उमापती महादेव यांच्या चरणी माझं नमन. त्याच्यानंतर सर्व देव जे आहेत त्या सर्व देवांना नमन आहे. आणि तेच सिद्ध साध्य गण, गंधर्व, यक्ष, किन्नर, ऋषीश्वर यांना माझं नमन असो. आता कविकुळ जे आहे त्या कविकुळाला नमन करतो. पराशर ऋषी, व्यासमुनी, वाल्मिक ऋषी आदी सकळांना माझं नमन असो.
मी कवित्व कसं करावं हे मला माहीत नाही, म्हणून मी आपणाजवळ विनंती करतो आहे. म्हणून आपण मला ज्ञान द्यावं, आपला दास म्हणून आपण मला स्वीकार करावं. ग्रंथ प्रकार काय आहे, शास्त्राचा विचार काय आहे, मराठी भाषा कशी आहे, मातृभाषा, आणि म्हणून मी तुम्हाला विनवतो आहे. तरी तुम्ही समस्तांनी माझ्यावरती कृपा करावी आणि माझं जे वचन आहे त्या वचनासाठी सही व्हावं. शब्दाची रचना, शब्द उत्पत्तीचं ज्ञान हे माझ्याकडं नाही, म्हणून आपण सर्व कविकुळ तुम्ही माझं प्रतिपालन करा अशी सगळ्यांना विनंती केलेली आहे. आणि मग कवी करते, ग्रंथकर्ते जे पूर्वज आहेत त्या पूर्वजांचं ध्यान करू लागलेले आहेत, पूर्वजांना नमन करू लागलेले आहेत. ही उभय पक्ष आई आणि वडील त्यांना नमन करू लागलेले आहेत. महात्म्य असं पुण्यपुरुषांचं आहे आणि म्हणून त्यांचं गोत्र हे कौंडण्य महाऋषी आहे. साखरे असं नाव आहे आणि सायनदेवापासून नागनाथांच्यापासून देवराव जे सदा श्रीगुरूच्या चरणाशी रथ होते आणि त्यांच्यापासून गंगाधर नावाचे ग्रंथकर्ते यांचे वडील, त्या सर्व पूर्वजांना नमन केलं गेलेलं आहे. आणि आईचे जे पूर्वज आहेत त्या आईच्या पूर्वजांचं ध्यान केलं गेलेलं आहे. त्यांचाच पूर्वज नामधारेने अश्वलायन असे होते. काश्यपाचं गोत्र चौंडेश्वरी नामधारी आणि तिथूनच जन्नू आणि त्यांचा असणारा गंगेचा म्हणजे आईचा जो वडील आहे तेच जन्नू, त्यांची कन्या ही माझी आई निश्चयपणानं जशी भवानी असावी. चंपा असं तिचं नाव पुण्यखाणी आणि तीच माझी स्वामिनी आहे. त्याच आई वडिलांना नमन करून नंतर जे श्रीगुरू आहेत त्या श्रीगुरूंना नमन करतो आहे. माझ्या बुद्धीला हे गुरुवर्या आपण प्रकाश द्या. गुरूंचं चरण स्मरण करण्यासाठी माझ्या बुद्धीला मती द्या. गंगाधराच्या कुशेमध्ये जन्म झाला आणि ते सदा श्रीगुरूंचं ध्यान करतायत. एक भाव निरंतर आहे, म्हणून सरस्वती गंगाधर सर्व संतांना नमस्कार करू लागले. श्रोत्यांना वारंवार विनंती करू लागलेले की बाळकाला आपण श्रोत्यांनी क्षमा करावी. वेदाभ्यासी संन्यासी यती योगेश्वर तापसी जे सतत श्री गुरूंचं ध्यान करतायत त्या सर्वांना माझा नमस्कार असो. सर्वांना विनंती करू लागलेले मी अल्पमती आहे, माझं बोबडं बोलणं आहे आणि त्याचा तुम्ही सगळ्यांनी अंगीकार करा, स्वीकार करा. माझी बुद्धी ही छोटीशी आहे, मला काव्य उत्पत्ती येत नाही. जसं श्रीगुरू बुद्धी घालतील, साक्षात्कार करतील आणि तशाच पद्धतीने मी सांगेन. पूर्वांपार आमच्या वंशामध्ये गुरु हे प्रसन्न झालेले आहेत आणि म्हणून हे चरित्र विस्तार करण्यासाठी मला त्यांनी चालना दिलेली आहे, निरोप दिलेला आहे. आणि म्हणून ग्रंथ कथन करावा, हाच अमृताचा घट आहे, तो स्वीकार करावा. तुझ्या वंशामध्ये परंपरेनं चारी पुरुषार्थ प्राप्त होतील असं गुरुवर वाक्य म्हणजेच कामधेनू. मनामध्ये कुठलाही अनुमान नाही. सिद्धी पावविणारे स्वतः श्री नरसिंह सरस्वती आहेत. त्रयमूर्तींचा अवतार तोच नरसिंह सरस्वती झालेले आहेत. आणि मग कोण याचा पार आहे? चरित्र कुणाला वर्णन करणं शक्य आहे? चरित्र हे असं श्रीगुरूंचं आहे आणि मी पामर अज्ञानी असं श्रीगुरूचं चरित्र. पण गुरुच्या कृपेनं जसं गुरु बुद्धी घालतील आणि तशा पद्धतीनं ज्याला पुत्रपौत्राच्या ठिकाणी चाड असेल त्यांना ही कथा अतिशय गोड लागेल. लक्ष्मी अखंड त्यांच्या घरी वास्तव्य करून राहील
अशी कथा ज्याच्या घरी नित्य प्रेमभरित अंतकरणानं वाचली जाईल, सर्व संपत्ती सहित निरंतर बायका मुलासह नातवंडासह मुलासह ते घर सुखामध्ये नांदलं जाईल, त्या घरामध्ये कधीही रोग येणार नाही. गुरुच्या कृपे करून सदा ते संतुष्ट असतील आणि निसंदेह 7 दिवसामध्ये बंधन जे आहे ते तुटलं जाईल. अशी पुण्यपावन कथा विस्तारानं सांगतो. साया सावीन ताबडतोब फलाची प्राप्ती होईल, धन संपत्ती प्राप्त होईल. कष्ट न अट्टहास न करता, सायास न करता, हे माझ्या बोलावरती विश्वास ठेवा. ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत, श्रोत्यांनी एकाग्र चित्त होऊन ही कथा ऐकावी. आम्हाला साक्षात्कार घडलेला आहे म्हणून मी आपलं बाळ तुम्हाला विनंती करतो आहे, विनवणी करतो आहे. श्री गुरुचं स्मरण हे भलं आहे, त्याचा अनुभव सगळ्यांनी घ्या. तृप्ती झाल्यानंतर जशी ढेकर येते, जेवणाराचं पोट भरल्यानंतर ढेकर येते, ढेकर देतो, त्याप्रमाणे गुरु महिमेचा हा उद्गार आहे. हाच मला अनुभव आलेला आहे आणि त्याच अनुभवानं मी बोलतो आहे. मी सामान्य आहे असं म्हणून जर माझ्या बोलण्यावरती आपण उदास झालात तर जी माशी असते त्या माशीच्या मुखातूनच मध हा ग्रहण केला जातो. जसं शिपल्यामध्ये मोती किंवा कर्पूर कर्दळी आणि अश्वत्थाचं मूळ, त्या अश्वत्थ हा कुठून जन्माला आला याचा विचार करा. आणि म्हणून हा ग्रंथ जरी तो आपण उदास म्हणाल तरी ऊस हा काळा दिसतो, वाकडा तिकडा दिसतो, पण त्याच्यातून अमृतासारखा रस निघतो, त्याच्यावरती आपण दृष्टी द्यावी. तसं हे माझं बोलणं गुरुस्मरणाची ज्याला चाड असेल त्या शहाण्यानं या ग्रंथाचा, या कथेचा अंगीकार करावा आणि एक चित्तानं अनुभव घ्यावा. ब्रह्मरसाची जी गोडी आहे ती ब्रह्मरसाची गोडी अनुभवाशिवाय रोकडा असं फळ मिळत नाही. आणि म्हणून ज्याला अनुभव घ्यायचा आहे त्यांनी या बोलाच्याकडं, या कथेकडं लक्ष द्या. गुरुचरित्र ही कामधेनू आहे. गुरुचरित्र ऐकल्यानंतर महान असं ज्ञान श्रोत्यांना प्राप्त होतं आणि म्हणून श्रोत्यांनी सावध मन ठेवून एकाग्र चित्तानं ऐका. श्री गुरु नरसिंह सरस्वती हे गाणगापुरामध्ये होते. त्यांची अद्भुत अशी महिमा आणि तीच आपल्याला सांगेन. एक चित्तानं ऐका. त्या गावामध्ये गुरु राहतात म्हणून तिथला महिमा हा थोर आहे. चहूकडील लोक तो महिमा जाणून यात्रेसाठी जातात. तिथं जाऊन श्री गुरूंची आराधना करतात. त्वरित फलप्राप्ती होते. मुलं, पत्नी, धन, संपत्ती जे जे इच्छिलेलं असेल ते प्राप्त होतं. पुत्रप्राप्ती साध्य होऊन, मुलं बाळ प्राप्त होऊन त्यांचे नामकरण केले जातात. संतोष होतो आणि चारी पुरुषार्थ प्राप्त होतात. असं असताना वर्तमानामध्ये एक भक्त नामकरणी, ज्याचं नाव नामधारक, त्या अतिशय कष्टी होऊ लागले. पण मनामध्ये मात्र सतत ध्यान श्रीगुरूंचं होतं. अशा मनामध्ये व्याकुळित चिंतेनं पुष्कळ व्याकुळ झालेले त्यांच्या मनामध्ये विचार आला की आपण गुरुदर्शनासाठी जाऊ. निर्वाण मन केलं गेलेलं आहे आणि तेच नामधारक गुरुदर्शनासाठी निघाले. अतिशय निर्वाणांतःकरण केलं. गुरुचरणाशी मन जडलं गेलेलं आहे आणि शिष्य शिरोमणी तहान भूक विसरून गुरुच्या भेटीसाठी निघालेले आहेत. मनामध्ये निर्धार केलेला आहे, कधी एकदा श्री गुरुला मी पाहीन. या देहाला सोडलं तरी चालेल, पण श्री गुरुच्या पायाचं दर्शन घ्यायचं. जडत्व रूपानं राहून तरी काय उपयोग आहे. ज्याचं नामस्मरण केल्याच्या नंतर
दैन्य हानी होते आहे, त्याच श्री गुरूंचा आपण किंकर व्हावं आणि मग आपल्याला तिथं काय होणं आहे. म्हणूनच आपण श्री गुरूच्या चरणाची सेवा करावी, भजन करावं. परीस लोखंडाला लागल्याबरोबर त्याचं सोनं करतं आणि तशा पद्धतीनं हे गुरुराया तुझं नाव आहे माझ्या हृदयामध्ये सतत राहू आणि मग मला कष्ट कशासाठी. मग तुझ्या नाम हे माझ्या हृदयामध्ये असताना जर मला कष्ट झाले तर मग त्याचं उणे पण तुलाच येईल. या बोलाचा हेवा मनामध्ये धरून गुरुमूर्ती पाहावी. हे गुरुमूर्ती कृपाळू, तू सर्व भूते आहेस. अति व्याकुळ असा अंतःकरणामध्ये निंदा स्तुती स्वतःच वाणू लागलेला आहे. तो नामक धारक भक्त अतिशय कष्टला गेलेला आहे. राग स्वेच्छेनं ओबद्ध म्हणावं. आज पंढरीचा पाहुणा आहे. विघ्नहाराला भावयुक्त अंतःकरणानं नमन करावं. शारदा देवीला नमन करावं. गुरुची त्रिमूर्ती वेदश्रुती म्हणते आणि म्हणून तो जो दृष्टांत आहे तोच दृष्टांत या कलियुगामध्ये ख्याती श्री नरसिंह सरस्वतीची आहे. भक्ताला सारथी कृपा सिंधू दयेचा सागर. कृपा सिंधू भक्तांना वेद वाखाणतात. त्रयमूर्ती गुरुनाथ म्हणून जे वेद भक्त कृपा सिंधू म्हणून वर्णन करतात त्यांचंच दर्शन घेईन. त्रयमूर्तीचं गुण जे आहेत ते निधान आहे. भक्तांच्यासाठी ते रक्षण आहे. दयानिधी हे गुरुमूर्ती आहेत. म्हणून श्रीपती विनंती करू लागलेले आहेत की मी भावभक्ती जाणत नाही, अंतकरण स्थिर नाही. हे गुरुवर्या, तुम्ही कृपेच्या सागर आहात, धाव पाव वेगी. आणि म्हणून हे गुरुवर्या आपण धावत या. हे नरहरी अनंता, बाळाला जशी माता कृपा करते बाळाच्या वरती, तूच माता आहेस, तूच पिता आहेस, तूच मित्र आहेस, तूच बंधू आहेस, तूच माझी कुलदेवता परंपरेनं आहेस. आणि वंश परंपराचा हेत धरून मी नरहरी सरस्वतीला भजतो आहे. सरस्वती नरहरी माझे दैन्य हरण करावे आणि म्हणून मी निरंतर सदा कष्ट पावतो आहे. सदा चित्तामध्ये कष्ट आहे, तरी तू माझा अंगीकार का करत नाही. हे कृपा सिंधू, तू भक्ताच्या साठी कृपेचा सागर आहेस. भक्तासाठी कृपा सिंधू, अनंत कृपाळू, त्रयमूर्ती जगन्नाथा, तू दयानिधी आहेस, दयेचा सागर आहेस. तू त्रयमूर्ती आहेस, विश्वाचं पालन करणारा आहेस. सर्व देवाशी तूच दाता आहेस. सर्व देवांशी दाता होऊन मग मी अजून कुणाजवळ काय मागावं. तुझ्याशिवाय आता दाता कोण आहे. या विश्वाचं पोषण करणारा सर्वज्ञ तूच आहेस. सर्वज्ञ जाणणाराची खूण हेच तुझं लक्षण आहे आणि हे सर्वजण जाणत आहेस. सर्वज्ञ आहेस म्हणून पुराणांनी तुझं वर्णन केलेलं आहे. मग माझ्या अंतःकरणामध्ये तू आता या वेळेला का येत नाहीस. मला तू का अनुभव देत नाहीस. कोणत्या कशा परीनं तू भूमीवरती आहेस, तरी तू सर्वज्ञ आहेस. बाळक ताना आहे, ते आईबापांना जाणत नाही, पण आईबाप मात्र त्याच्यावरती कृपा करतात. दिल्या वाचून तू काहीच देत नाहीस, घेतल्याशिवाय देत नाहीस, असं तुझं असणारं ब्रीद आहे. पण या समस्त पृथ्वी तलावरती तुला बळी न दिलं, पण त्याला तू पाताळामध्ये बसवलं. सोन्याची लंका तू बिभीषणाला दिली, तीच पूर्वी लंका विश्वकर्म्यानं दिलेली होती. आढळ पद हे ध्रुवला
ध्रुव बाळाला हे ऋषिकेशी तू दिलंस. त्या ध्रुव बाळानं तुला काय दिलं? निक्षत्र करून त्या ब्राह्मणांना पृथ्वी दिली. तेव्हा तू त्यांनी तुला काय दिलं? या सृष्टीचा पोषक तूच एक देव आहेस. मी तर एक चिलट आहे, मी आता तुला काय देऊ? आणि म्हणून तुला जरी म्हटलं की काहीतरी द्यावं, तरी तू भगवंत हा श्रीहरी, श्रीमंत नरहरी आहेस. प्रत्यक्ष लक्ष्मी ही पत्नी म्हणून तुझ्या घरी नांदते. याच्यापेक्षा आम्हाला तू काय मागतोयस हे सांग ऋषिकेशी, तुला काय देऊ? आईनं बाळाला मांडीवरती घेतलेलं आहे आणि मग बाळ मुख पसरून अमृत पिण्याची अपेक्षा करतं. म्हणून त्या बाळानं मातेला काय द्यावं? तरी हे श्री गुरुनाथा, आता मी तुला काय देऊ? घेऊन देतो असं तुझं जरी ब्रीद असलं तरी सुद्धा, हे दयानिधी, तसं म्हटलं तरी सुद्धा तुला बोल लागेल. तू देऊ शकत नाहीस असं मी मानणार नाही. 14 भुवन तूच दान दिली गेलेलेस. तुझ्या मनामध्ये जे आलेलं आहे, सेवा न करता सुद्धा तू दान दिलं गेलेलं आहेस. सेवा देऊन घेऊन देणं हे तर सामान्याचं लक्षण आहे. त्याच्यामध्ये काही दातृत्वाचं नाव नाही. तळे असतील, बावे असतील, विहिरी असतील, या पृथ्वी तलावरती अनेक आहेत, पण तो ढग मात्र एकच आहे. तो सगळ्यांच्यावरती कृपा करतो आणि त्या आकाशातून पडलेल्या पाण्यामुळं सर्वांची तृप्ती होते. म्हणून ढगाची ही सेवा आहे. तो कधीही त्याच्या स्वभावाच्या वेगळा नाही आणि तो सर्वांच्यासाठी पाणी देतो आहे. सेवेची अपेक्षिता जर केली तर तुला बोल लागला जाईल. हे दयानिधी तुला कसं म्हणता येईल? दयानिधी, दयेचा सागर, कृपेचा सागर असं तुला कसं म्हणता येईल? आणि त्याच्यामुळं सेवा कशी करावी हे मला माहीत नाही. माझं अंतकरण स्थिर नाही. माझे वंशवंशी तुझे दास आहेत. माझे पूर्वजवंशी तुझी सेवा करतायत आणि म्हणून तोच सेवेचा संग्रह साठा तुझ्या चरणावरती आहे. बापाच्या सेवेसाठी पुत्रानं बापाची सेवा करावी आणि बापानं मुलांचा सांभाळ करावा. त्याप्रमाणे तू आमचा सांभाळ कर. माझे जे पूर्वज आहेत त्या पूर्वजांची सेवा म्हणजेच माझं तुझ्याकडं ऋण आहे, कर्ज आहे. आणि त्याच्यामुळे हे कृपा सिंधू, तुला माझी दया का येत नाही? आमचं आम्ही घेत असताना तुझ्या चित्तामध्ये का कळवळा येत नाही? आणि त्याच्यामुळं मी तुझ्याकडून सत्तेनं मागून घेईन. आता मला जरी हे नरहरी भगवंता तू नाही जिंकलं तरी सुद्धा तुला आम्ही जिंकून घेईन. व्यवहार आहे. माझ्या वाडवडिलांचे, माझ्या पूर्वजांचा भक्तीचा ठेवा तुझ्याकडे आहे आणि त्याच्यामुळं ते ऋण तुला मला द्यावंच लागेल. माझ्यावरती कृपा करावीच लागेल. म्हणून आता कठीणपणा दिसू लागलेला आहे. मी तुझा दास आहे. मी तुझा अंकित आहे, सनातन आहे. आणि आपल्या समान असं करण्यासाठी तुझं मन कठीण कशासाठी होत आहे? म्हणून हे श्रीहरी, हे भगवंता, तू का कठीण झालेला आहेस? तुला कठीणच व्हायचं असलं तर तू दैत्यांच्या वरती हो. तुला कठीणच व्हायचं असेल तर तू राक्षसांच्या वरती हो. तुला कठीणच व्हायचं असेल तर प्रल्हादाचा कैवार घेऊन त्या सेवकाच्या सेवेसाठी हिरण्यकश्यपूवरती कठीण हो. बाळकाच्या वरती असा कठीणपणा बरा दिसत नाही. माझा अपराध आणि तोच बुद्धीमध्ये धरून अंतकरणामध्ये राग धरू नकोस. बाळक हे आईच्या जवळ जातं, आईला निष्ठुरपणानं बोलतं, अज्ञानपणानं आईला हंत मारतं. पण आई काय करते? त्या बालकाला आपल्या जवळ घेते, त्याच्यावरती राग धरत नाही
त्याला प्रेमानं आलिंगन देते आणि त्याला बोध करते, समजावते. कोणत्या अपराधानं तू आम्हाला पाठीशी घालत नाहीस हे ऋषिकेशी आपण मला सांगा. आईनं जर रागावलं तर ते बालक बापाच्या जवळ जातं आणि बाप त्याची समजूत घालतो. एखाद्या वेळेला पिता जर रागावला गेला तर मग ते बालक पुन्हा आईच्या जवळ जातं आणि मग आई त्याची समजूत घालते. पण हे भगवंता, हे गुरुराया, तू आई तूच आहेस, बाप तू आहेस आणि गुरु पण तूच आहेस. मग सांग आता क्षमा मला कुणी करावी? तूच स्वामी असा आहे जगामध्ये ज्याचा ठसा आहे. तुझा दास कसा आहे तर हीन आहे, दीन आहे, अज्ञानी आहे, किरकोळ आहे, तरी त्याचा तू पालन करावं. अनाथाचं रक्षण असं लोक तुला म्हणतात. मी तुझं बालक आहे, तूच माझा प्रतिपाल करावा. कृपाळू म्हणून पुराणांनी तुझं वर्णन केलेलं आहे आणि माझं हे बोल तुझ्या कानामध्ये ऐकू का जात नाहीस? हे गुरुवराया, तू का ऐकत नाहीस? हे माझं करुणा वचन, हे माझं कनवाळू बोलणं काय माझा असणारा दुस्वास स्वभाव झालेला आहे, दूषितपणा झालेला आहे, म्हणून माझं करुणा वचन तू ऐकत नाहीस. तू दगडासारखे कान केले गेलेले आहेस आणि त्या दगडाला सुद्धा पाझर फुटेल. मग अशी करुणा आहे, मी तुला विनंती करतोय तरी तुला अजून माझ्यावरती कृपा का येत नाही? असं नामांकित विनविताच श्री गुरुनाथ कृपाळूपणानं त्वरित आले. जसं वासरासाठी गाय धावून यावी आणि तशा पद्धतीनं श्री गुरु आपण स्वतःहून तिथं जवळ आले. श्री गुरु आल्याबरोबर नामधारकानं गुरूंच्या पायावरती मस्तक ठेवलं. केश मोकळे होते आणि त्याच मोकळ्या केसानं श्री गुरूंच्या पायावरची धूळ जी झाडली गेलेली आहे, डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. त्याच डोळ्यातील आनंदाच्या अश्रूंनी दोन्ही पाय धुतले गेलेले आहेत. हृदय मंदिरामध्ये श्री गुरूंना बसवलं गेलेलं आहे आणि हृदयामध्येच 16 उपचारानं पूजा केली. नामांकित नामधारक आनंदभरीत झालेला आहे. श्री गुरुनाथ त्याच्या हृदयामध्ये स्थिरावले. भक्तांच्या हृदयामध्ये श्री गुरुनाथ वास्तव्य करतात. अतिशय संतोष झालेला आहे सरस्वतीसाठी. इति श्री गुरु चरित्र परम कथाकल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनाम धारक संवादे मंगलाचरण नाम प्रथमो अध्याय. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. पुंडरीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पवनसुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री नवनाथ महाराज की जय.